नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छान अशी रीडिंग घेऊन आले जी तुमच्यासाठीच आहे. तुमच्या साधेपणातच खरं सौंदर्य दडलेलं आहे. असा कोणताही अतिरेक नाही आहे. म्हणजे तुमच्या ॲज अ कुठल्याही ह्याच्यामध्ये असा, तुम्ही बिझनेसमध्ये असा, करिअरच्या कोणत्याही उच्च लेवलला टॉपवर असा, पण तुमच्यामध्ये असा खूप साधेपणा आहे, सिम्प्लिसिटी आहे आणि सोजवळ आपण म्हणतो ना तसा. म्हणजे उगीच असा भपकेपणा, आपण काय म्हणतो ना, दिखाऊपणा जो असतो, भपकेपणा जो असतो, अतिरेक असतो सगळ्या गोष्टींचा, तो असा नाही आहे. साधे, सिंपल, सरळ आणि समृद्ध असे तुम्ही आहात. असंच तुमचा साधेपणाचं म्हणजे तुमच्या साधेपणातच तुमचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. आणि हे जे तुमचं सौंदर्य आहे, हा जो तुमचा साधेपणा आहे, अजून तुमचा खुलतोय, असा तुमच्यासाठी यात मेसेज आहे. कारण जितकं तुम्ही साधे राहाल, जितकं साधं राहणं म्हणजे काय आहे, जे काही तुमचा पेहराव आहे जो आहे हा छान आहे, व्यवस्थित, सगळं व्यवस्थितच, पण साधेपणा त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा असं नाहीये खूप आपण काय म्हणतो, साधी राहणी, उच्च विचारसरणी, असा हा मेसेज आहे. म्हणजे खरं सौंदर्य तुमच्या साधेपणातच आहे. तुमचं साधेपणा आहे, मग तुमच्या पेहरावामध्ये साधेपणा असेल, वागण्या बोलण्यामध्ये साधेपणा असेल, सगळं असेल, पण तुमची जी विचार करण्याची शक्ती आहे, विचाराचं जे सौंदर्य तुमच्यामध्ये आहे, तुमचं जे सौंदर्य आहे ते तुमच्या विचारांमुळे खुलतं. तुमचे विचार इतके छान आहेत, तेजस्वी आहेत आणि त्यामुळं तुमचं जे सौंदर्य आहे आतून खुलत येते आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट पूर्ण तुमच्या मग चेहऱ्यावर असेल, तुमच्या सगळ्या जी तुमची सेल्फ आहे, तुमचा जे स्वतःचा जो औरा आहे, त्या औरा तो आपोआप ते तयार करतं तुमच्या विचारांमुळे. तुमच्यासाठी हाच मेसेज आहे. तुमच्या साधेपणात सौंदर्य आहे. तर बघूया काय आहे टॅरोजमधून तुमचा साधेपणा काय आहे, तुमच्यामध्ये जे सौंदर्य खुलून येते किंवा तुमच्यामधून जो तुमचा औरा जो खुलतोय, त्यामधून एक शक्ती, म्हणजे तुमचं एक प्रोटेक्शन आहे, तुमचं स्वतःचं असं एक शिल्ड तयार झाले तुमच्या प्रोटेक्शनसाठी. असा जो तुम्हाला हे होत असेल की असं माझ्याभोवती असं काहीतरी एक चक्र निर्माण झालेलं आहे की त्यात आत कुणाला येऊ देत नाहीयेत, किंवा अशा काही गोष्टी आहेत जिथं तुम्हाला पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, तिथं आत कोण येत नाहीये आणि काही नाही, अगदी सुरक्षित तुम्हाला ठेवलं गेलेलं आहे, असा भास जो तुम्हाला आहे, असा भास ते होतंयच तुमच्याबरोबर. कारण तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे विचारांची ती बदलली आहे. त्यामुळं जसजसा विचार बदलेल, जसजशी तुमची फ्रिक्वेन्सी बदलेल, तसा तुमचा औरा वाढेल आणि औरा वाढल्यानंतर तसं तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जाईल. कारण बरेच वेळा आपण बघतो ना राजकारणामध्ये कसं असतं बघा, एक सदस्य असतात, परत सरपंच असतात, परत आपले खासदार आले, आमदार आले, मंत्री आले, सगळे एक म्हणजे स्टेप बाय स्टेप असं जातं. ॲज अ उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते. तर अशाच पद्धतीनं आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटीमध्ये असू दे किंवा आपण ऑल ओव्हर जितकं आपण जसं वागत असतो, जगत असतो, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा जगताना जसं स्टेप बाय स्टेप आपण वर जाऊ, तसं आपल्यामध्ये चेंज होत जातं. जसं आपला औरा वाढेल तसं आपल्याला विविध सगळ्या ह्याच्यातून शक्ती, ज्या दिव्य शक्ती आहेत त्या प्रोटेक्शन देतात. आणि तशी खूप मोठी दिव्य शक्ती तुमच्यासाठी प्रोटेक्शनला आलेली आहे. कारण ही तर तुमचा औऱ्याचं तुमची हेच बदललीच, फ्रिक्वेन्सीच पूर्ण तुम्ही बदलली आहे. तुम्हाला आता पूर्ण प्रोटेक्शनची गरज आहे. आणि ते प्रोटेक्शन तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी जपणं, तुम्हाला विचारांशी कनेक्ट करणं, तुमची जी आपण काय म्हणतो उच्च ज्या लेवलला तुम्ही गेलाय ॲज अ स्पिरिच्युअलिटीच्या असू दे किंवा म्हणते, तर तिथं तुम्हाला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात, खूप पवित्र आहात. तुमच्या मनामध्ये असं नाही आहे की पोटात एक असं तुमचं नाही आहे. तुम्ही खूप पारदर्शी आहात. म्हणजे जे दिसेल, जे होईल ते होणार असेल तर होईल, नाही तर नाही, असं स्पष्टपणा तुमच्यामध्ये आहे, खरेपणा तुमच्यामध्ये आहे, प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये आहे. आणि या सगळ्यामुळंच तुमचं जे सौंदर्य आहे ते खुलतंय. कारण हा सगळ्याचा सुरेल संगम तुमच्यामध्ये आहे. तुमच्यात जो प्रेमभाव आहे, तुमच्यामध्ये जी
इतरांना मदत करण्याची आतून इच्छा असते किंवा वैचारिक दृष्टिकोन तुमचा खूप पॉवरफुल आहे आणि त्यामुळंच तुम्हाला इथे एवढं मोठं प्रोटेक्शन दिलं जाते आणि त्यामुळे तुमचं सौंदर्य खुलतंय. त्याच्यासाठी हाच तुमच्यासाठी मेसेज आहे. तुमच्या साधेपणात तुमचं सौंदर्य आहे. तुमच्या साधेपणात असं सौंदर्य आहे की तुम्ही काय करता, तुम्ही फ्लो होताय. तुम्ही फ्लो होताय, काय नाहीये, मला फक्त वाहत राहायचंय. नदीचं काम काय असतं, नदीचं काम काय, काही झालं तरी सुद्धा हा असू दे, सगळा गाळ ती आपलं बाजूला ठेवते, खाली ठेवते ना, पण नितळ स्वच्छपणे ती वाहत राहते आणि तहानलेल्याची तहान ती भागवते. ती तिचं काम करत पुढे जाते. काम ती सागराला मिळायचं आहे म्हणून ती पुढे जात नसते किंवा तिच्यामध्ये काही नसतो, लोभ नसतो, अपेक्षा नसते, काही नसतं तिच्यामध्ये. ती फक्त वाहत राहते कारण तिचा धर्म आहे तो. तिचा धर्म काय आहे, वाहण्याचा. तिचा धर्म सतत वाहत राहण्याचा आहे, फ्लो होत राहण्याचा आहे. त्यामध्ये कोणताही अडथळा आला तर ती सटकन बाजूला करते आणि ती तिचा प्रवाह बदलते. कधी कधी असे अडथळे आले तरी सुद्धा ती तिचं बघा नदी तिचा प्रवाह बदलते. ती काय करते, इथं अडथळा आहे ना, इकडून आपण आता ते नवीन आता एक हे झाले बघा, काय आपण म्हणतो ब्लॉकेजेस जर हृदयामध्ये झाले तर जी सर्जरी केली जाते ना, तसं म्हणजे ती तशा पद्धतीनं, जर मला उदाहरण म्हणून तुम्हाला सांगायचंय तशी, तसा एक वेगळा मार्ग तुमचा एक वेगळा मार्ग तुम्ही निवडता. तुमच्या वेगळ्या मार्गाने तुम्ही पुढे जाता. आलाय अडथळा ना, चला तो आपल्याकडून हटतोय तर हटवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. नाही हटला तर तुम्ही तुमचा मार्ग बनवून फ्लो होता, पुढे जाता, वाहत राहता, प्रवाह बंद करत नाही. हा तुमचा स्वभाव आहे आणि त्यामुळेच, आणि हा जो साधा सरळ सिंपल जो स्वभाव तुमचा आहे त्यामुळेच तुमचं सौंदर्य खुलतंय. त्यामुळेच तुमच्या सौंदर्यामध्ये वाढ होते. त्यामुळे तुमच्यातलं व्यक्तिमत्व खुलून येते. तुमचं व्यक्तिमत्व खुलून येते. हा फ्लो तुमच्यामध्ये खूप आहे आणि चंद्रासारखी शीतलता तुमच्यामध्ये आहे, शांतपणा तुमच्यामध्ये आहे. मूड स्विंग्स होत असतील, कधी विचारांमध्ये हे होत असेल, पण शीतलता तुमच्यामध्ये आहे, शांतपणा तुमच्यामध्ये आहे, प्रेम तुमच्यामध्ये आहे, वात्सल्य तुमच्यामध्ये आहे. जो आपण काय म्हणतो अग्रेसिव्ह जोपणा तुमच्यामध्ये होत असेल पास्टमध्ये, पण आता हा जो साधेपणा जो आहे, हे जे सौंदर्य आहे हे तुम्ही ध्यानानं, साधनेनं आणि चांगल्या तुमच्या खूप मोठ्या विचारांनी तुमचं हे सौंदर्य जे आहे ते खुललेलं आहे आणि त्यामुळेच तुम्ही फ्लो करताय. त्यामुळे तुम्ही तुमच्या अडथळ्यांना दूर तर करतायत, नाही झाला तर तुम्ही तुमची वाट हे करताय. तुम्ही तुमचा जो बायपास आहे तो तुम्ही हे करून तुम्ही पुढे जाताय. हा तुमच्यासाठी तर मेसेज आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि कमेंट सुद्धा नक्की करायचं बरं का. आणि जे आहे बघा सिक्युरिटी आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते. तुमचा औरा बनलेला आहे. तुम्ही का वेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही गेलाय, तुमचं म्हणजे आतून तुम्ही डेव्हलप होत आलाय. आतून डेव्हलप होत आल्यामुळे तुम्हाला विविध वेगवेगळ्या, जसं मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिलं तसं त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदलत चालल्यात. फ्रिक्वेन्सी बदलणार आहे. फ्रिक्वेन्सी बदलली तर त्याप्रमाणे होणार. तुमच्या पास्टमध्ये तुम्ही जिथं होता तिथं तुमच्यासाठी प्रोटेक्शनला जे गरजेचं होतं ते होतं. आता जे प्रोटेक्शनला जे असणार आहे तेही असणार आहे. अजून एक पायरी वर गेला तर तिथं जिथं ते जे प्रोटेक्शन तुम्हाला द्यायचं आहे तेही तिथं असणार आहे. पण तुम्हाला पूर्ण तुम्ही ते पास करतच पुढे जाणार आहे. हा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि त्यामुळेच तुमचं सौंदर्य खुलतंय. तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठीच तुम्हाला सिक्युरिटी आहे. तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढवण्यासाठीच तुम्हाला सिक्युरिटी दिलेली आहे. कारण तुमच्यामध्ये एक आग आहे, स्ट्रेंथ, तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन आहे. कारण तुमच्यामध्ये एक तेज, म्हणजे कसं वीज कशी कडाडावी असं विजेसारखं कडाडण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तुमच्या शब्दांमध्ये उगीच आरडायचं, ओरडायचं, चिडायचं, दंगा करायचं म्हणजे खूप मोठं झालं असं नव्हे. तर त्यासाठी आपण काय बोलतोय, कुठं बोलतोय, कसं बोलतोय, कुणाशी बोलतोय, या सगळ्या शब्दांचं, या सगळ्याचं तारतम्य असणं म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे ह्यामध्ये तुम्ही आला, ह्या ऊर्जेमध्ये तुम्ही आला, असं हे आहे. म्हणजे सांगण्याचं हे की ही फ्रिक्वेन्सी जर आहे, ही जर ऊर्जा आहे, हे जर करणं आहे, मग ही वीज जी आहे ही विजेसारखं बोलणं म्हणजे स्पष्टपणा.
तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वाक्यांमध्ये आणि तुमच्या राहणीमानामध्ये खूप स्पष्टता दिसेल. तुम्ही तुमचं म्हणणं अगदी स्पष्टपणे मांडता आणि एखाद्याला एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला विरोध करायचा आहे तर तुम्ही उगीचच विरोध नाही करणार, तर त्या समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यामध्ये ते का योग्य नाहीये किंवा ते का नको आहे ह्याचा अगदी व्यवस्थित त्याला तुम्ही ते सांगता. जर कुणाचा तरी असा स्वभाव असेल, जर ही एनर्जी मला खूप कनेक्ट झाली, तर असा स्पष्टपणा तुमच्यामध्ये आहे. नाही का करत नाही त्याचं पूर्णपणे तुमच्याकडं त्याचं जे योग्य उत्तर आहे ते तुम्ही देता, किंवा करायचं असेल तर ते का करायचंय त्याच्या मागचा उद्देश आणि त्याच्या पूर्ण जे काही हे आहे ते तुम्ही सगळी जाणून घेऊन ती परिस्थिती त्याच्यावर तुम्ही काम करता. म्हणून कारण फ्रिक्वेन्सी बदलते, तुम्हाला इथं मग प्रोटेक्शन दिलंच पाहिजे. तुमचा जर विचारांचं ॲव्हरेज एवढं जर हे आहे मोठं आहे, हे जर बदलते तर तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलंच पाहिजे. म्हणून तुमच्यासाठी सिक्युरिटी इथं अरेंज केलेली आहे. तुमच्या साधेपणात तुमचं सौंदर्य आहे, हा जो विषय आहे हाच आहे. तुमचं सौंदर्य खुलते कारण तुमच्या साधेपणामुळं, आणि ह्या सौंदर्याला, ह्या साधेपणाला, ह्या वैचारिक शक्तीला, बदलणाऱ्या फ्रिक्वेन्सीला, हा औरा जो आहे ह्या सगळ्याला एक शिल्ड म्हणजे पूर्ण प्रोटेक्शन शिल्ड बनवणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्यासाठी इथं प्रोटेक्शन सुद्धा आहे. प्रोटेक्शन सुद्धा तुम्हाला इथं दिलं जाते. कोणतंही ती प्रोटेक्शन हे करून कुणीही त्यामध्ये आत येऊ शकत नाही, कारण श्रीकृष्णांचे आशीर्वाद आहे तिथं. श्रीकृष्ण ज्यांच्या बरोबर असतात त्यांच्याबरोबर इथं कुणीही असे धाडस करू शकत नाही, कारण इथं ही अशी गोष्ट आहे, ह्या सौंदर्यामध्ये तुमचे जे सौंदर्य आहे, तुमचा जो साधेपणा आहे, या साधेपणामध्ये तुम्ही बघा एक चिमणी आनंद तुमचा जो आहे तो आनंद, जे कार्ड आहे हे म्हणजे डिलाईट आहे, आनंद आहे. तुमचा आनंद म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही आनंदी होता. तुम्हाला असं नाही तुमच्या आनंदासाठी तुम्हाला खूप मोठं सगळं पाहिजे आणि मगच तुम्ही आनंदी होता, मगच तुम्ही खुश होता, मग तुम्ही सुखी होता आणि तुम्हाला मस्त वाटायला लागतं. आणि असं नाही आहे. छोटे अगदी दारासमोर लावलेलं एखादं झाड असेल फुलाचं आणि त्याला उगवलेलं जर फुल असेल, छोटंसं फुल असेल, तर त्या फुलाला बघून सुद्धा तुमच्यामधला आनंद इतका फाळून बाहेर येतो की तो खूप हे असतो. मग त्या आनंदाला प्रोटेक्शन आहे, तुमच्या आनंदाला प्रोटेक्शन आहे, जो तुम्ही वाहत राहताय त्याला प्रोटेक्शन आहे, तुमच्या विचारांना प्रोटेक्शन आहे. हे सगळं तुम्हाला दिलं म्हणून तुमचं सौंदर्य खुलतं, कारण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानता, आनंद निर्माण करता. पशु पक्षी, प्राणी, झाडं, वेली, फुलं, पानं आणि लहान मुलं, म्हातारी माणसं, यांच्या सगळ्यांच्या बरोबर म्हणजे स्वतःचा आनंद तुम्ही निर्माण करा. त्यांच्याबरोबर कुठेही जे कोणी असेल त्याच्याबरोबर स्वतःचा आनंद तुम्ही सेलिब्रेट करता. त्याच्यामध्ये स्वतःला कमी समजत नाही, अरे बाबा नाही हा माझ्यापेक्षा कमी आहे, मग याच्याशी कसंच, असं तुमचा स्वभावच नाही आहे. आणि त्यामुळं तुमच्या ह्या साधेपणामुळेच तुमचं सौंदर्य बाहेर येतं. तुम्ही सगळ्यांमध्ये सर्व मिळून मिसळून आनंदानं स्वतःला सेलिब्रेट करता. त्यांनाही सेलिब्रेट करायला होता, स्वतःही सेलिब्रेट करता. आणि त्यामुळं तुमच्या विचारांची उंची वाढल्यामुळं, तुम्ही सर्वांमध्ये छान मिळून मिसळून राहिल्यामुळं, सर्वांचे विचार समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत असल्यामुळं तुमच्यातला जो आनंद आहे तो टिकतोय आणि तो आनंद तुमच्या सौंदर्यामधून बाहेर पडतो. तुम्ही आनंदी राहताय, तुम्हाला आनंद सगळीकडनं मिळतोय. तुम्ही फक्त जो आनंद आहे तोच तुम्ही अट्रॅक्ट करताय, आकर्षित करताय, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू आकर्षित करताय आणि त्यामुळं तुमचं सौंदर्य हे वाढतंय. फुलं, पानं बघा, आणि ही जी म्हणजे इथे एक चिमणीचं चित्र आहे ना, तर ते किती छान, किती क्यूट आहे बघा. हे म्हणजे इथं कसं आहे, अशी एक पक्ष्यांची हे असतं बघा, पक्षी ही चिमणीचं हे तुम्हाला हे सुद्धा आकर्षित करत असेल. म्हणजे जर दारामध्ये चिमण्या येत असतील किंवा घरात येत असतील किंवा तर त्यांच्याबरोबर बोलणं असेल, तुमची मैत्री असेल, ते म्हणजे एक आपण म्हणतो ना पूर्वजन्मामध्ये, मी ॲज अ स्पिरिच्युअलिटीतून जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे कार्ड मला असं प्रेझेंट करते की अशी काही पूर्वजन्माची एक मैत्री आहे तुमची जी मैत्री आहे, आणि किंवा ती जी पूर्वजन्मामध्ये असलेली जी मैत्री आहे आणि ती जी सोल आहे ती या रूपामध्ये तुमच्याबरोबर आहे. थँक्यू सो मच. खूप डीप आहे की नाही मेसेज, कारण असा मेसेज मी आत्तापर्यंत एवढ्या रिडिंगमध्ये मला कितीतरी वेळा हे कार्ड आलं, पण असा नाही मेसेज आला नव्हता. तर ही जी चिमणी आहे ना, हे जर तुमच्या घरात येत असेल, दारात येत असेल, तुमच्याशी जास्त कनेक्शन असेल, तुम्ही जास्त कनेक्ट असाल त्याच्याशी, तर तुम्हाला इथं जाणवेल की ती पूर्वजन्माची तुमची फ्रेंड आहे.
फ्रेंड आहे. कारण मैत्रीचं जीवाभावाचं नातं जे असतं खूप डीप, सगळ्या रक्ताच्या नात्यांपेक्षा सगळं मोठं जे असं जे जीवापाड जपणार नातं असतं ते म्हणजे मैत्रीचं. आणि खरंच नातं मैत्रीचं असतं. इथं आपण सगळी नाती आपल्याला हे करू शकतो, पण मैत्री नाही. तिथं झुकताही येतं आणि सगळंच करता येतं तिथं मैत्रीमध्ये. तर ती ही मैत्री तुमची आहे. जर तुम्ही फेमिनाईन ह्याच्यामध्ये असाल, मस्क्युलाईन असाल, जे काही तुमची एनर्जी असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या. पण ही मैत्री आहे आणि या मैत्रीमध्ये सुद्धा तुम्ही खूप आनंदी असता. आणि त्यामुळं म्हणजे ह्या मैत्रीचं जे नातं आहे, या मैत्रीचा जो घोळका आहे, मित्रांच्या घोळक्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप आनंदी राहता. चेहऱ्यावरचा आनंद कधी अरे काय यांच्याबरोबर वेळ नाही, तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ठेवेल तिथलं तुम्ही होऊन जाता. तुम्ही त्याच्याशी मंत्रमुग्ध होता आणि तुमचं झालं ना तिथलं काम, तिथलं लगेच तुम्ही तिथनं कट होता आणि तुम्ही तुमच्या रोलमध्ये येता. हे तुमची कला आहे, ही तुमची लकब आहे. आणि म्हणूनच तुमच्या साधेपणात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही कोणाशी असं जास्त हे करत बसत नाही. फुलांशी, पानांशी आणि हे आकाशाशी अशी मैत्री. तुमच्या साधेपणात तुमचं सौंदर्य आहे. तुम्हाला आकाशात असं बघावं, मंत्रमुग्ध व्हावं, निसर्गामध्ये फिरावं, छान फुलांशी, पानांशी, सगळ्यांशी हे व्हावं, एकरूप व्हावं, ही तुमच्या मनामधली जी इच्छा असते. आणि ह्याच्यामुळे सुद्धा तुमचं सौंदर्य खुलतंय. हा अबंडन्स हे कार्ड आहे. तुमच्या आयुष्यात कितीही अबंडन्स आला, पैसा, सुख, समृद्धी, आनंद, हे सगळं तुमच्या बरोबर आहे, सिक्युरिटी आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा ज्या ज्या छोट्या छोट्या क्षणाने तुम्हाला सुखवलं, तुम्हाला आनंद दिला, तुम्हाला सुखदुःखामध्ये साथ दिली, तुम्हाला आशीर्वाद दिले, सगळं दिलं, त्यांच्याशी तुम्ही खूप खरेपणाने म्हणजे कनेक्ट असता बरं का. म्हणजे तुम्ही एकदा एखाद्याला कमिटमेंट केली की तुम्ही खूप जीवापाड जपता, कमिट केलं तर. मग हे जे तुमच्यातली कमिटमेंट आहे ना, खूप छान आहे. आणि श्रीकृष्ण तुम्हाला हेच सांगतात. श्रीकृष्णासारखं म्हणजे श्रीकृष्ण जसं बघा, एकदा त्यांनी ठरवलं तसं तुमचं आहे. एकदा ठरवलं, बोल दिया ना, बस बोल दिया, असं. म्हणजे हे आहे तुमचं की नाही, मग आउट ऑफ द वे जाऊन त्या व्यक्तीसाठी मदत करणं असेल किंवा काही असेल, पण हे तुम्ही करता. हा तुमच्यामध्ये खरेपणा आहे आणि त्यामुळे तुमचं सौंदर्य खुलतंय. तुमच्या सौंदर्याची व्याख्याच वेगळी आहे. तुमचा साधेपणा, तुमचं स्वतःवर विश्वास असणं, तसंच इतरांवर प्रेम असणं, विश्वास असणं, त्यांची साथ असणं, हे तुमच्यासाठी खूप मॅटर करतं. म्हणजे ते आहेत म्हणून मी आहे नाही, मी आहे म्हणून ते आहेत नाही. प्रत्येकाची एक वेगळी जागा आहे, त्यांची वेगळी जागा आहे, तुमची वेगळी आहे. पण जेव्हा ज्या क्षणी भेटाल, ज्या क्षणी तुम्ही एकत्र याल किंवा काही होईल, पण त्यावेळी तुमचा तो आनंद तुम्ही सेलिब्रेट करता, तो तुम्ही हे करता. जी परिस्थिती जे जसं आहे तसं तुम्ही ते स्वीकारत आनंदी हे होत तुम्ही जाता. आणि तसंच महालक्ष्मी आहेत बघा, ही तुमची सखी आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगेन बरं का, ही मैत्री आहे. हे मैत्रीचं इथं मला खूप दिसतंय. तुमचं सौंदर्य, तुमच्या साधेपणात तुमचं सौंदर्य आहे. जसं महालक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्यावर भरभरून आहे, मी तर तुम्हाला सांगितलं जाते. महालक्ष्मी जसं बघा कमळात बसलेत आणि त्यांचा एक औराच वेगळा आहे. त्यांच्यामधून खूप सारी पॉझिटिव्हिटी, प्रेम आणि सगळं हे त्यांच्याकडून भरभरून वाहते. आणि हे सगळं असंच तुम्हाला म्हणजे तुम्ही ते आकर्षित करता. त्यांच्या सारखंच जे काही हे आहे ना, प्रेम जे आहे ते तुम्ही आकर्षित करता. मातृत्व जे आहे ते तुम्ही आकर्षित करता. मग तुमच्यामधून वात्सल्य, मातृत्व, मग जे काय आहे, जो कोणी आहे त्याच्यामध्ये स्वतःचं मूल आहे आणि ते चुकलं असतं तर आपण हे केलं असतं का, असं म्हणून खूप मोठ्या मनाने सगळ्यांना तुम्ही माफ करता. आणि त्यामुळे तुमचं सौंदर्य खुलतं. अरे चल असू दे ना, माझ्या मुलाने केलं असतं तर असं तुम्ही जे सगळ्यांच्या बरोबर तुम्ही तो जो हे आहे ना तो ठेवता. आणि मातृत्व, हे वात्सल्य, हे प्रेम तुमच्यामधनं जागृत होते, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. जे तुमच्या साधेपणामध्ये सौंदर्य तुमचं खुलतंय. तुमच्या साधेपणानंच तुमचं सौंदर्य. आणि त्यामुळेच तुमची मॅरेज लाईफ जी आहे, तुमचं जे रिलेशन्स आहे, नात्यामध्ये तुम्ही खूप उठावदार दिसता. म्हणजे बरेच वेळा तुमच्या नात्यांमध्ये आणि किंवा रिलेशन्समध्ये सगळीकडं तुम्ही म्हणजे आपण सेंटर पॉइंट जो असतो तो तुम्ही असता. मग प्रत्येक म्हणजे सगळ्यांना एकत्रित आणणं, करणं, देणं घेणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल. पण हे करत असताना कुठंही मनामध्ये राग, ईर्ष्या, मीपणा ह्या गोष्टीचा आविर्भाव किंवा हे नाही, मीपणा हा नाही. तर तुम्ही समर्पणानं सगळ्या गोष्टी करत असता की ह्या केल्या पाहिजेत किंवा करण्यासाठी तुम्ही पुढे येता.
तर त्यासाठी त्यामुळंच तुमच्या साधेपणा जे सौंदर्य आहे ना ते यामुळेच आहे. तुमच्या आयुष्याला तुम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टी खूप डीपमध्ये हे करता, सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेता आणि खूप म्हणजे मनानं मोठे आहात तुम्ही. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं, हे की नाही. तसं तुमचं मन खूप मोठं आहे, हृदय मोठं आहे आणि त्या हृदयामध्ये सगळ्यांना तुम्ही सामावून घेता. जे झालेलं असेल ते सोडता, रिलीज करता, सोडून देता, माफ करता आणि पुन्हा आपल्या मार्गी पुढं तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास सुरू करता, असे तुम्ही आहात. म्हणूनच तुमच्या साधेपणातच तुमचं खरं सौंदर्य आहे, खरी नकब आहे. तुम्हाला समजून घेणं सहजासहजी कोणाला नाही जमणार अशी सोल तुम्ही आहात. खूप पवित्र सोल आहात. तुमची एनर्जी मला कनेक्ट झाली. थँक्यू सो मच. इतकी छान रिडिंग तुमच्यामुळे मला करायला मिळाली, कारण तुम्ही इतके छान आहात म्हणून एवढी छान रिडिंग झाली, होय की नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि टॅरोटचे कोर्सेस सुरू आहेत, जर सहभागी होणार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये होऊ शकता. पर्सनल रिडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता.